काय सांगाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन जो आहे तो रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीमध्ये या ठिकाणी करण्याचं आयोजन आहे आणि जय्यत तयारी देखील सुरू आहे। तालुक्यामध्ये आणि जिल्हास्तरीय बैठका देखील मोठ्या प्रमाणावर होतात। कशी तयारी आहे आणि मुरुड नगरीमध्ये आपला सत्कार देखील जंगी झालेला आहे, आपल्याला पद देखील मिळालेलं आहे, काय सांगाल? प्रथम मी आपल्या चॅनलचा आभार मानतो। आत्ताच आमच्याकडे एक मोठी जबाबदारी दिलेली आहे 3 ऑक्टोबर। 3 ऑक्टोबरसाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बैठका घेतो आहे। प्रत्येक बैठकीमध्ये सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जे जय्यत तयारीसाठी आम्ही निघतो आहे त्या जय्यत तयारीची पूर्णपणे व्यवस्थित तयारी झालेली आहे। प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त लोक येतील असं प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या तयारीकरता आम्ही सर्व रायगड जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष सर्व जय्यत तयारी लागलेलो आहोत। जय्यत तयारी 3 ऑक्टोबर हा भूत न भविष्य होईल ही ग्वाही देतो। आज आपल्याकडे जर बघाल तर रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी मोठं पद देखील जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आणि धुरा आपल्यावर सोपवलेली आहे। भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न असतील? आज मी अनेक तालुक्यामध्ये फिरतो, तालुक्यातल्या समस्या समजून घेतो आणि नक्कीच तालुक्यातल्या समस्या काय आपल्या मोठ्या नसतात, छोट्या असतात। त्या छोट्या समस्या समजण्याचं मी काम करतो आणि तालुक्यातल्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। त्याच्यामुळे मला माननीय माझे नेते रामदासजी आठवले यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे।